तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? दिवसभर इतके व्यस्त राहूनही दिवसाच्या शेवटी असं का वाटतं की काहीच महत्त्वाचं काम झालं नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत काही ना काही करत असतो. फोन बघतो, मेसेजला उत्तर देतो, सोशल मीडियावर स्क्रोल करतो, काम करतो, लोकांशी बोलतो, योजना बनवतो. पण तरीही ज्या गोष्टी खरंच आयुष्य बदलू शकतात त्या मात्र कायम उद्यावर ढकलल्या जातात. आणि इथेच बहुतेक लोकांची खरी समस्या सुरू होते. त्यांच्याकडे वेळ कमी नसतो, त्यांचं लक्ष विखुरलेलं असतं. कल्पना करा, तुमच्याकडे एक शक्तिशाली टॉर्च आहे, पण त्या टॉर्चचा प्रकाश एका ठिकाणी न पडता 10 दिशांना पसरत असेल तर अंधार दूर होईल का? नाही. पण तोच प्रकाश एका बिंदूवर केंद्रित झाला तर लोखंडही गरम होऊ शकतं. आपलं आयुष्यही असंच आहे. आपल्याकडे क्षमता आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, पण लक्ष केंद्रित नाही. आणि म्हणूनच अनेक लोक मेहनत करूनही पुढे जाऊ शकत नाहीत. कदाचित तुमच्यासोबतही असंच होत असेल. तुम्ही एखादं ध्येय ठरवता, 2 दिवस जोमाने काम करता, मग अचानक एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट, एखादा नवीन आयडिया तुमचं लक्ष दुसरीकडे वळवतो आणि काही दिवसांनी ते ध्येय मागे पडतं. पुन्हा नवीन सुरुवात, पुन्हा उत्साह, पुन्हा विचलन. हे चक्र वर्षानुवर्ष चालू राहतं. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. कारण आपल्या लक्ष्यासाठी आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्या स्पर्धा करत आहेत. तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमची एकाग्रता ही आजची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक ॲप, प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक व्हिडिओ तुमचं लक्ष मिळवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. एक छोटासा आवाज येतो, फोन उजळतो आणि नकळत तुमचं लक्ष तुटतं, फक्त काही सेकंदांसाठी. पण संशोधन सांगतं, एकदा लक्ष तुटलं की पूर्ण एकाग्रता परत मिळवण्यासाठी अनेक मिनिटं लागू शकतात. म्हणूनच अनेक लोक दिवसभर काम करतात, पण फारसं काही साध्य करत नाहीत. कारण ते काम करत नाहीत, ते फक्त व्यस्त असतात. व्यस्त असणं आणि उत्पादक असणं यात खूप मोठा फरक आहे. एक व्यक्ती दिवसभर ईमेल्स पाहते, मीटिंग्स करते, फोनवर बोलते, सतत काहीतरी करत असते. दुसरी व्यक्ती फक्त 2 तास शांतपणे बसून एका महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करते. दिवसाच्या शेवटी खरं मूल्य कोण तयार करतं? उत्तर स्पष्ट आहे. पण आपल्याला ते स्वीकारणं कठीण जातं. कारण व्यस्त असणं सुरक्षित वाटतं. आपल्याला असं वाटतं, मी सतत काहीतरी करत आहे म्हणजे मी प्रगती करत आहे. पण प्रत्येक हालचाल म्हणजे प्रगती नसते. धावणं आणि योग्य दिशेने जाणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कल्पना करा, एखादा माणूस ट्रेडमिलवर 1 तास धावत आहे. घाम गळतोय, मेहनत होते, पण तो कुठे पोहोचतो? कुठेच नाही. आज अनेक लोकांचं आयुष्य असंच झालं आहे. प्रचंड मेहनत, पण चुकीच्या गोष्टींवर. खूप माहिती, पण कमी स्पष्टता. खूप काम, पण कमी परिणाम. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे? कारण जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर लोकांच्या प्राधान्यांसाठी जगत राहाल. कधी सोशल मीडियासाठी, कधी इतरांच्या अपेक्षांसाठी, कधी अशा गोष्टींसाठी ज्यांची काही वर्षांनी किंमतही राहणार नाही. पण ज्या क्षणी तुम्ही ठरवाल
की आता मी माझं लक्ष फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर देणार, त्या क्षणापासून आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि पुढे आपण जाणून घेणार आहोत बहुतेक लोकांची ध्येय का अपयशी ठरतात आणि लक्ष केंद्रित करणारे लोक नेहमीच असामान्य परिणाम कसे मिळवतात. चॅप्टर 2, द पॉवर ऑफ फोकस. आता एक क्षण थांबा आणि मागील काही वर्षांचा विचार करा. अशी किती ध्येय होती जी तुम्ही खूप उत्साहाने सुरू केली होती पण पूर्ण करू शकलात नाही? कदाचित नवीन कौशल्य शिकायचं होतं, कदाचित व्यवसाय सुरू करायचा होता, कदाचित अभ्यासात मोठं यश मिळवायचं होतं, कदाचित स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवायचं होतं. सुरुवात तर झाली, पण मध्येच काहीतरी घडलं. उत्साह कमी झाला, लक्ष विचलित झालं आणि ते ध्येय हळूहळू आयुष्यातून गायब झालं. पण प्रश्न असा आहे, असं का होतं? लोकांमध्ये क्षमता नसते म्हणून? नशीब साथ देत नाही म्हणून? की वेळ कमी असतो म्हणून? खरं कारण यापैकी एकही नाही. बहुतेक वेळा ध्येय अपयशी होतात कारण लोकांना नेमकं काय हवं आहे हेच स्पष्ट नसतं. त्यांना यश हवं असतं, पण कोणत्या प्रकारचं? त्यांना पैसा हवा असतो, पण किती? त्यांना आनंद हवा असतो, पण नेमका कशातून? जेव्हा गंतव्यच स्पष्ट नसतं तेव्हा कोणताही रस्ता योग्य वाटू लागतो आणि इथेच समस्या सुरू होते. एक विद्यार्थी कल्पना करा, त्याला स्पर्धा परीक्षा पास करायची आहे, पण त्याच वेळी त्याला सोशल मीडियावर लोकप्रिय व्हायचं आहे, नवीन व्यवसाय शिकायचा आहे, नवीन भाषा शिकायची आहे, फिटनेसवर काम करायचं आहे. 10 वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी. परिणाम, तो सर्व गोष्टींना थोडा वेळ देतो, पण कोणत्याच गोष्टीत पुढे जात नाही. कारण लक्ष विभागलं की प्रगतीही विभागली जाते. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यशस्वी लोक जास्त गोष्टी करत नाहीत, ते कमी गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतात. हीच त्यांची ताकद असते. पण आजची दुनिया आपल्याला याच्या अगदी उलट शिकवते. सतत काहीतरी नवीन, सतत काहीतरी ट्रेंडिंग, सतत काहीतरी आकर्षक. काल एक आयडिया, आज दुसरी, उद्या तिसरी, आणि अशा प्रकारे आयुष्य दिशा बदलण्यातच निघून जातं. तुम्ही कधी नदी पाहिली आहे का? नदी जेव्हा एका दिशेने वाहते तेव्हा ती पर्वतांनाही कापू शकते. पण जर तीच नदी 100 दिशांना पसरली तर तिची शक्ती कमी होते. मानवी लक्षही तसंच असतं. ते केंद्रित असेल तर चमत्कार घडवू शकतं, विखुरलं तर सामान्य परिणामही मिळत नाहीत. आणखी एक मोठा भ्रम आहे, मल्टीटास्किंग. अनेक लोक अभिमानाने सांगतात, मी एकाच वेळी खूप कामं करू शकतो. पण मेंदूचं वास्तव वेगळं आहे. मेंदू एकाच वेळी 2 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत नाही. तो फक्त एका कामातून दुसऱ्या कामात वेगाने उडी मारत असतो आणि प्रत्येक उडीची किंमत असते. समजा तुम्ही अभ्यास करत आहात, अचानक फोन वाजतो, तुम्ही मेसेज पाहता, पुन्हा अभ्यासाकडे येता. थोड्याच वेळात दुसरी नोटिफिकेशन, पुन्हा लक्ष तुटतं. हे वारंवार घडत राहतं. तुम्हाला वाटतं तुम्ही 2 तास अभ्यास केला, पण प्रत्यक्षात तुमची एकाग्रता कदाचित फक्त 40 मिनिटांसाठीच होती. उरलेला वेळ लक्ष परत मिळवण्यात गेला. म्हणूनच काही लोक कमी वेळ काम करूनही जास्त परिणाम मिळवतात. कारण ते वेळेचं व्यवस्थापन करत नाहीत, ते लक्षाचं व्यवस्थापन करतात. आणि इथेच फोकसची खरी ताकद सुरू होते.
फोकस म्हणजे फक्त एखाद्या गोष्टीकडे पाहणं नाही. फोकस म्हणजे इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता. हे कौशल्य आहे. आणि आजच्या जगात हे कौशल्य पूर्वीपेक्षा अधिक मौल्यवान झालं आहे. कारण विचलन सर्वत्र आहे. एक उद्योजक कल्पना करा. त्याच्या व्यवसायात सुरुवातीला फारशी प्रगती होत नव्हती. तो रोज नवीन रणनीती शोधत होता, नवीन व्हिडिओ पाहत होता, नवीन सल्ले घेत होता, नवीन प्रयोग करत होता. पण काहीच स्थिर नव्हतं. एक दिवस त्याने निर्णय घेतला. पुढील 6 महिने फक्त एका गोष्टीवर काम करायचं. फक्त एक उत्पादन, फक्त एक लक्ष्य, फक्त एक दिशा. आणि त्या 6 महिन्यात त्याच्या व्यवसायाने जितकी प्रगती केली तितकी मागील 2 वर्षात झाली नव्हती. कारण यशाचं रहस्य अधिक करण्यामध्ये नसतं, ते योग्य गोष्ट सातत्याने करण्यामध्ये असतं. हेच विद्यार्थ्यांसाठी लागू होतं, हेच नोकरी करणाऱ्यांसाठी लागू होतं, हेच कंटेंट क्रिएटर्ससाठी लागू होतं, हेच प्रत्येकासाठी लागू होतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उडी नवीन माहितीमुळे मिळणार नाही. ती मिळेल जेव्हा तुम्ही आधीपासून माहीत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम कराल. कारण समस्या माहितीची कमतरता नाही, समस्या कृतीची कमतरता आहे. आज बहुतेक लोकांना यशासाठी काम करावं लागेल हे माहीत आहे, पण त्यांचं लक्ष तिथं टिकत नाही. आणि म्हणूनच फोकस म्हणजे केवळ उत्पादकता नाही, फोकस म्हणजे स्वातंत्र्य. जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष नियंत्रित करता तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य नियंत्रित करता. जेव्हा तुम्ही प्रत्येक विचलनाला प्रतिसाद देणं थांबवता तेव्हा तुम्ही स्वतःच्या ध्येयांसाठी जगायला सुरुवात करता. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर फोकस इतका शक्तिशाली असेल तर आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं? कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी तात्पुरत्या असतात आणि काही गोष्टी खरोखरच जीवन घडवतात. व्हॉट रिअली मॅटर्स इन लाईफ. आता एक अतिशय साधा पण आयुष्य बदलणारा प्रश्न स्वतःला विचारा. जर आजपासून 5 वर्षांनी तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःचे आभार मानाल आणि कोणत्या गोष्टींसाठी पश्चात्ताप कराल? हा प्रश्न साधा वाटतो, पण याच प्रश्नात आयुष्याचं सर्वात मोठं सत्य दडलं आहे. कारण आपण अनेकदा अशा गोष्टींसाठी धावतो ज्यांची काही वर्षांनी किंमतही उरत नाही. पण ज्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या असतात त्यांना आपण नंतर बघू म्हणत पुढे ढकलत राहतो. आणि दुर्दैवानं ते नंतर अनेकदा कधीच येत नाही. म्हणूनच आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या खरंच महत्त्वाच्या आहेत, ज्या तुमचं आयुष्य घडवतात, ज्या तुमच्या भविष्याचा पाया तयार करतात. आणि त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे वेळ. होय, वेळ. आपल्यापैकी बहुतेक लोक पैशाबद्दल खूप विचार करतात, पण वेळेबद्दल फार कमी. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, संधी गेली तर दुसरी मिळू शकते, पण गेलेला वेळ तो कधीच परत येत नाही. कल्पना करा, तुमच्या बँक खात्यात रोज सकाळी 86,400 रुपये जमा होतात, पण दिवसाच्या शेवटी जे वापरले नाहीत ते कायमचे नष्ट होतात. तुम्ही काय कराल? नक्कीच प्रत्येक रुपयाचा विचारपूर्वक उपयोग कराल. पण गंमत म्हणजे आपल्याला दररोज 86,400 सेकंद मिळतात आणि त्यातील किती सेकंद आपण नकळत वाया घालवतो याचा आपण कधीच विचार करत नाही. 5 मिनिटं म्हणून फोन उघडतो आणि अर्धा तास निघून जातो. थोडा आराम म्हणून व्हिडिओ पाहायला बसतो आणि 1 तास संपतो. असं करत करत आयुष्याचा मोठा भाग आपल्या हातातून निसटत जातो. म्हणूनच
ज्याला वेळेची किंमत कळते त्याला आयुष्याची किंमत कळते. पण वेळच सर्व काही नाही. कारण वेळ असला तरी आरोग्य नसेल तर त्या वेळेचा उपयोग करता येत नाही. आणि म्हणून दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्य. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमच्या आयुष्याचं वाहन आहे. तुम्ही जिथे जाल ते तुमच्यासोबत असणार आहे. मग प्रश्न असा आहे, तुम्ही त्याची काळजी किती घेता? आज अनेक लोक भविष्य घडवण्यासाठी वर्तमानातील आरोग्य गमावत आहेत. रात्री उशिरापर्यंत जागणं, अस्वस्थ खाणं, सतत तणावात राहणं, व्यायामाकडे दुर्लक्ष करणं आणि मग एक दिवस शरीर संकेत द्यायला सुरुवात करतं. थकवा, अस्वस्थता, ऊर्जा कमी होणं, एकाग्रता कमी होणं. आणि तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या यशासाठी धावत होतो ते उपभोगण्यासाठीच ताकद उरलेली नाही. खरं तर आरोग्य ही लक्झरी नाही, ती गरज आहे. ती प्रत्येक स्वप्नाचा पाया आहे. आणि म्हणूनच स्वतःची काळजी घेणं हे स्वार्थीपणाचं नाही, ते जबाबदारीचं लक्षण आहे. पण आयुष्य फक्त काम आणि आरोग्य यांचंच नसतं. आणखी एक गोष्ट आहे जिची किंमत अनेकांना खूप उशिरा समजते, ती म्हणजे नाती. विचार करा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी कोणत्या आहेत? त्या एखाद्या मोबाईलशी संबंधित आहेत, एखाद्या नोटिफिकेशनशी, एखाद्या सोशल मीडिया पोस्टशी? बहुतेक वेळा नाही. त्या लोकांशी संबंधित असतात. कुटुंब, मित्र, प्रिय व्यक्ती, आपल्यावर प्रेम करणारे लोक, आपल्याला समजून घेणारे लोक. पण आजच्या काळात एक विचित्र गोष्ट घडते आहे. आपण जगाशी जोडले गेलो आहोत, पण जवळच्या लोकांपासून दूर जात आहोत. आपण हजारो लोकांचे अपडेट्स पाहतो, पण घरातल्या माणसाशी शांतपणे 10 मिनिटं बोलत नाही. आपण सतत ऑनलाईन असतो, पण भावनिकदृष्ट्या एकटे असतो. आणि म्हणूनच ज्या लोकांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासाठी वेळ काढा. कारण एक दिवस अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल पण ती माणसं नसतील. आणि त्या पश्चात्तापापेक्षा मोठी वेदना फार कमी असते. मात्र जीवनाचा प्रवास इथे संपत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे वैयक्तिक विकास, स्वतःची वाढ, स्वतःची प्रगती. कारण जग बदलत राहणार आहे, परिस्थिती बदलत राहणार आहे, तंत्रज्ञान बदलणार आहे. पण जो स्वतःला विकसित करत राहतो तो कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो. एक झाड कल्पना करा. जर त्याची मुळं मजबूत असतील तर वादळ आलं तरी ते उभं राहतं. पण मुळंच कमकुवत असतील तर हलका वारा देखील पुरेसा असतो. स्वतःचा विकास म्हणजे मुळं मजबूत करणं, नवीन कौशल्य शिकणं, चांगली पुस्तकं वाचणं, योग्य विचार विकसित करणं, भावनांवर नियंत्रण मिळवणं, शिस्त निर्माण करणं. हे सगळं लगेच परिणाम देत नाही, पण कालांतराने याच गोष्टी आयुष्य बदलतात. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, हे सगळं का? काम का? मेहनत का? ध्येय का? यश का? उत्तर आहे अर्थपूर्ण जीवनासाठी, अर्थपूर्ण कामासाठी. कारण फक्त पैसा कमावणं पुरेसं नसतं, फक्त व्यस्त राहणं पुरेसं नसतं. मनाला समाधान देणारं काहीतरी असणं आवश्यक असतं. असं काही ज्यामुळे सकाळी उठताना उत्साह वाटेल, असं काही ज्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल, असं काही ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमच्या अस्तित्वाला अर्थ आहे. जगातील अनेक लोकांकडे पैसा आहे, सुविधा आहेत, यश आहे, पण समाधान नाही. कारण त्यांनी यशाचा पाठलाग केला, अर्थाचा नाही. म्हणूनच
स्वतःला नेहमी विचारा, मी जे करतो आहे ते खरंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का? ते मला ज्या आयुष्याकडे जायचं आहे त्या दिशेने घेऊन जात आहे का? की मी फक्त गर्दीसोबत धावत आहे? कारण आयुष्याची गुणवत्ता तुम्ही किती गोष्टी करता यावर अवलंबून नसते. ती तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता यावर अवलंबून असते. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर आपल्याला माहीत आहे की काय महत्त्वाचं आहे, तर मग आपण विचलनांपासून स्वतःला कसं वाचवायचं? मोबाईल, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स आणि सतत आपलं लक्ष खेचणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने केंद्रित आयुष्य कसं जगायचं? चॅप्टर 4, हाऊ टू एलिमिनेट डिस्ट्रॅक्शन. आता आपण एका अशा शत्रूबद्दल बोलणार आहोत जो दिसत नाही, पण रोज तुमच्याकडून काहीतरी चोरत असतो. तो तुमचे पैसे चोरत नाही, तो तुमच्या वस्तू चोरत नाही, तो चोरतो तुमचं लक्ष. आणि एकदा लक्ष गेलं की त्यासोबत वेळ जातो, ऊर्जा जाते, एकाग्रता जाते आणि हळूहळू तुमच्या आयुष्याची दिशा बदलू लागते. गंमत म्हणजे आजच्या जगात विचलन इतकं सामान्य झालं आहे की अनेकांना ते समस्या वाटतच नाही. फोन सतत जवळ असतो, नोटिफिकेशन्स सतत येत असतात. काही मिनिटांनी एकदा स्क्रीन पाहणं ही सवय झाली आहे. आणि म्हणूनच अनेक लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नाही. पण सत्य वेगळं आहे. त्यांच्याकडे क्षमता नसते असं नाही. त्यांची क्षमता सतत तुकड्यांमध्ये विभागली जात असते. कल्पना करा, तुम्ही एका खोलीत बसून एखादं महत्त्वाचं काम करत आहात आणि प्रत्येक 2 मिनिटांनी कोणीतरी दरवाजा उघडून तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही किती वेळात काम पूर्ण कराल? कदाचित खूप उशिरा, कदाचित चुकांसह, कदाचित पूर्ण एकाग्रतेशिवाय. पण हेच आपल्या मेंदूसोबत दररोज घडत असतं. फरक एवढाच, दरवाजा उघडणारा कोणी माणूस नसतो. तो असतो एक नोटिफिकेशन, एक मेसेज, एक व्हिडिओ, एक पोस्ट. आणि म्हणूनच पहिली गोष्ट समजून घ्या, प्रत्येक विचलनाची किंमत असते, जरी ती काही सेकंदांची असली तरी. कारण मेंदूला पुन्हा मूळ कामावर परत यायला वेळ लागतो. आणि दिवसभरात अशा शेकडो व्यत्ययांमुळे आपली मानसिक ऊर्जा कमी होत जाते. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष सुरक्षित करायला शिका. यासाठी पहिली पायरी आहे डिजिटल मिनिमलिझम. याचा अर्थ तंत्रज्ञान सोडून दिलं नाही. याचा अर्थ तंत्रज्ञानाचा गुलाम न होता त्याचा मालक बनणं. आज अनेक लोक सकाळी डोळे उघडण्यापूर्वी फोन शोधतात आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं जे पाहतात तेही फोनच असतो. मग विचार करा, तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही जर इतर लोकांच्या माहितीने होत असेल तर स्वतःच्या आयुष्यासाठी वेळ कधी मिळणार? म्हणून एक छोटा प्रयोग करा. सकाळी उठल्यानंतर पहिली 30 मिनिटं फोनपासून दूर राहा. सुरुवातीला कठीण वाटेल, पण काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. तुमचं मन अधिक शांत वाटेल, विचार अधिक स्पष्ट होतील आणि दिवसावर तुमचं नियंत्रण वाढेल. आणखी एक गोष्ट, तुमच्या फोनमधील प्रत्येक ॲपची स्वतःला विचारणा करा. हे ॲप माझ्यासाठी काम करतंय की मी त्याच्यासाठी? हा प्रश्न साधा आहे, पण उत्तर अनेकदा धक्कादायक असतं. कारण अनेक गोष्टी आपण सवयीने वापरत असतो, गरज म्हणून नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात जागा घेते
आणि जागा मर्यादित असते. म्हणूनच महत्त्वाचं नसलेलं काढून टाकणं हेही प्रगतीचाच भाग आहे. आता दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, अटेन्शन मॅनेजमेंट. बहुतेक लोक वेळेचं व्यवस्थापन शिकतात, पण लक्षाचं व्यवस्थापन शिकत नाहीत. आणि म्हणूनच ते थकतात. कारण वेळ कमी नसतो, ऊर्जा कमी पडते. कल्पना करा, तुमच्याकडे दिवसाचे 10 तास आहेत, पण मन थकलं असेल तर त्या 10 तासांचा उपयोग किती? खूप कमी. म्हणूनच स्वतःला हा प्रश्न विचारा, माझी सर्वोत्तम ऊर्जा कोणत्या वेळी असते? काही लोक सकाळी सर्वात जास्त एकाग्र असतात, काही लोक संध्याकाळी. जेव्हा तुमची मानसिक ऊर्जा सर्वात जास्त असते तेव्हा सर्वात महत्त्वाचं काम करा. कारण महत्त्वाच्या कामासाठी फक्त वेळ नाही, तर दर्जेदार लक्ष आवश्यक असतं. आणखी एक प्रभावी तंत्र आहे, सिंगल फोकस सेशन. फक्त 30 मिनिटं किंवा 40 मिनिटं एका कामासाठी. फोन दूर, नोटिफिकेशन बंद, कोणतंही व्यत्यय नाही, फक्त एक काम. पहिल्यांदा तुम्हाला बेचैनी वाटेल, मन इतरत्र जाईल, फोन तपासण्याची इच्छा होईल. पण हळूहळू मेंदू पुन्हा एकाग्र होण्याची क्षमता विकसित करू लागेल. आणि इथेच खरी जादू सुरू होते. कारण एकाग्रता ही जन्मजात देणगी नाही, ती एक कौशल्य आहे. आणि कोणतंही कौशल्य सरावानं विकसित होतं. आता आणखी एक दुर्लक्षित पण शक्तिशाली गोष्ट पाहूया, एन्व्हायरॉन्मेंट डिझाईन. म्हणजेच तुमचं वातावरण अशा प्रकारे तयार करणं की योग्य सवयी सोप्या होतील आणि चुकीच्या सवयी कठीण. उदाहरणार्थ, जर अभ्यास करायचा असेल तर पुस्तक जवळ ठेवा, फोन दूर ठेवा. जर व्यायाम करायचा असेल तर रात्रीच कपडे तयार ठेवा. जर वाचनाची सवय लावायची असेल तर पुस्तक दिसेल अशा ठिकाणी ठेवा. कारण अनेकदा समस्या इच्छाशक्तीची नसते, ती वातावरणाची असते. आपण स्वतःला दोष देतो, पण वास्तवात आपण चुकीच्या वातावरणात योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे खूप कठीण असतं. यशस्वी लोक नेहमीच अधिक मजबूत असतात असं नाही, पण ते स्वतःसाठी योग्य वातावरण तयार करतात. म्हणून त्यांना योग्य निवड करणं सोपं जातं. आता कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विचलन हळूहळू कमी होत आहे. तुमचं लक्ष अधिक स्पष्ट होत आहे. तुमचा वेळ अधिक अर्थपूर्ण होत आहे. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जात आहे. कसं वाटेल? अधिक शांत, अधिक नियंत्रणात, अधिक समाधानी. हे शक्य आहे, पण त्यासाठी एक निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणं थांबवण्याचा निर्णय. कारण सत्य हे आहे की सर्व गोष्टी समान महत्त्वाच्या नसतात. काही गोष्टी आयुष्य बदलतात आणि काही गोष्टी फक्त वेळ घेतात. म्हणूनच पुढचा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. कशाला हो म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं. कारण अनेकदा यशाचं रहस्य अधिक गोष्टी करण्यामध्ये नसतं, ते चुकीच्या गोष्टी नाकारण्यामध्ये असतं. 5. द रूल ऑफ प्रायोरिटीज. आता आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे, पण ज्यामुळे अनेक लोकांचं संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने जातं. ती सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं. जरा विचार करा, गेल्या काही दिवसात तुम्ही किती गोष्टी फक्त सवयीनं स्वीकारल्या? कोणीतरी बोलावलं म्हणून गेलात, कोणीतरी काम सांगितलं म्हणून केलं, कोणीतरी अपेक्षा ठेवली म्हणून मान्य केलं, कोणीतरी मेसेज केला म्हणून लगेच उत्तर दिलं. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःच्या महत्त्वाच्या कामांसाठी वेळच उरला नाही. हे फक्त तुमच्यासोबत घडत नाही, हे जगभरातील लाखो लोकांसोबत घडत आहे.
कारण आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, सर्वांना खुश ठेवा, सर्वांना मदत करा, कुणालाही नाराज करू नका. पण एक गोष्ट कोणी शिकवत नाही, जर तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी स्वतःलाच निराश कराल. हे कठोर वाटेल, पण हे वास्तव आहे. कारण प्रत्येक हो सोबत तुम्ही एखाद्या दुसऱ्या गोष्टीला नाही म्हणत असता. जेव्हा तुम्ही अनावश्यक कामाला हो म्हणता तेव्हा तुमच्या ध्येयाला नाही म्हणता. जेव्हा तुम्ही निरर्थक विचलनाला हो म्हणता तेव्हा तुमच्या भविष्याला नाही म्हणता. जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षांना हो म्हणता तेव्हा स्वतःच्या प्राधान्यांना नाही म्हणता. आणि इथेच प्राधान्यक्रमाचा नियम सुरू होतो. यशस्वी लोकांकडे जास्त वेळ नसतो, त्यांच्याकडेही दिवसाचे 24 तासच असतात. फरक एवढाच, ते प्रत्येक गोष्टीला समान महत्त्व देत नाहीत. ते निवड करतात, ते ठरवतात, ते स्पष्ट असतात. त्यांना माहीत असतं त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. आणि म्हणूनच ते अनेक चांगल्या संधींनाही नकार देतात, कारण त्यांना महान गोष्टींसाठी जागा ठेवायची असते. हे समजून घेण्यासाठी एक कथा पाहूया. एका प्राध्यापकानं वर्गात एक मोठी काचेची बरणी आणली. त्यानं आधी मोठे दगड त्या बरणीत भरले. बरणी भरली का? सर्वांनी हो म्हटलं. मग त्याने लहान खडे टाकले, ते दगडांमधील जागेत बसले. पुन्हा विचारलं, बरणी भरली का? विद्यार्थ्यांनी पुन्हा हो म्हटलं. मग त्याने वाळू टाकली, ती उरलेल्या छोट्या जागांमध्ये भरली. शेवटी त्याने पाणीही टाकलं. आता बरणी पूर्ण भरली होती. मग तो म्हणाला, जर मी आधी वाळू भरली असती तर मोठ्या दगडांसाठी जागाच उरली नसती. आयुष्यही अगदी असंच असतं. मोठे दगड म्हणजे तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमची ध्येय, तुमची वाढ, तुमची महत्त्वाची स्वप्न. आणि वाळू म्हणजे लहान सहान विचलनं, अनावश्यक चर्चा, निरर्थक स्क्रोलिंग, इतर लोकांची मतं. जर तुम्ही आधी वाळूने आयुष्य भरलं तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी जागा उरणार नाही. म्हणूनच प्रत्येक सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज जर मी फक्त एकच महत्त्वाचं काम पूर्ण करू शकलो तर ते कोणतं असेल? हा प्रश्न तुमचं लक्ष स्पष्ट करतो. कारण जेव्हा सर्व काही महत्त्वाचं वाटतं तेव्हा चॅप्टर 6, बिल्डिंग अ फोकस्ड लाईफ. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. समजा तुम्हाला माहिती आहे की काय महत्त्वाचं आहे. तुम्ही विचलनांपासून दूर राहायला शिकलात. तुम्ही प्राधान्यक्रम ठरवायला सुरुवात केली. पण तरीही हे सर्व रोजच्या आयुष्यात टिकवून कसं ठेवायचं? कारण खरी समस्या माहितीची नसते, खरी समस्या सातत्याची असते. अनेक लोकांना योग्य गोष्टी माहीत असतात, पण त्या रोज करणं कठीण जातं. एक दिवस उत्साह असतो, दुसऱ्या दिवशी थकवा असतो, तिसऱ्या दिवशी काहीतरी काम येतं आणि हळूहळू चांगल्या सवयी मागे पडतात. म्हणूनच आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या निर्णयांची गरज नसते. गरज असते लहान पण सातत्यपूर्ण कृतींची. कल्पना करा, 2 लोक आहेत. पहिला व्यक्ती महिन्यातून एकदा प्रचंड मेहनत करतो, 10-10 तास काम करतो, पण नंतर अनेक दिवस काहीच करत नाही. दुसरा व्यक्ती रोज फक्त 1 तास काम करतो, पण एकही दिवस चुकवत नाही. एका वर्षानंतर कोण पुढे असेल? उत्तर स्पष्ट आहे. कारण सातत्य नेहमी तीव्रतेवर मात करतं. म्हणूनच केंद्रित आयुष्याची सुरुवात होते दैनंदिन सवयींपासून, आणि त्या सवयींची सुरुवात होते सकाळपासून. बहुतेक लोक सकाळी उठतात आणि लगेच बाहेरच्या जगात प्रवेश करतात. फोन, मेसेज, नोटिफिकेशन्स, बातम्या, सोशल मीडिया
आणि काही मिनिटातच त्यांचं मन इतर लोकांच्या प्राधान्यांनी भरून जातं. पण केंद्रित लोक वेगळं करतात. ते दिवसाची सुरुवात प्रतिक्रिया देऊन करत नाहीत. ते दिवसाची सुरुवात दिशा ठरवून करतात. सकाळच्या काही मिनिटांचा प्रभाव संपूर्ण दिवसावर पडू शकतो. म्हणूनच एक साधी सवय लावा. सकाळी स्वतःला विचारा, आजचा दिवस यशस्वी वाटण्यासाठी मला कोणती एक गोष्ट पूर्ण करायची आहे? फक्त एक, 10 नाही, 20 नाही, फक्त एक. हा प्रश्न तुमच्या मेंदूला स्पष्ट दिशा देतो. कारण अस्पष्ट मन अस्पष्ट परिणाम निर्माण करतं आणि स्पष्ट मन स्पष्ट परिणाम निर्माण करतं. यानंतर येते योजनांची ताकद. पण इथं एक मोठी चूक अनेक लोक करतात. ते इतकी मोठी योजना बनवतात की ती पाहूनच थकवा येतो. मग काही दिवसांनी ती योजना सोडून दिली जाते. यशस्वी लोकांची योजना साधी असते, स्पष्ट असते आणि अंमलात आणता येण्यासारखी असते. कारण सर्वोत्तम योजना ती नसते जी कागदावर सुंदर दिसते. सर्वोत्तम योजना ती असते जी प्रत्यक्षात पूर्ण होते. आता आपण एका अत्यंत शक्तिशाली सवयीबद्दल बोलूया, सिंगल टास्किंग. आजच्या जगात हे जवळपास हरवलेलं कौशल्य आहे. आपण जेवत असताना फोन वापरतो, फोनवर बोलताना दुसरं काम करतो, काम करताना सोशल मीडिया पाहतो, चित्रपट पाहताना मेसेज करतो. म्हणजे आपण सर्वत्र असतो पण कुठेच पूर्णपणे उपस्थित नसतो. आणि म्हणूनच आपली मानसिक ऊर्जा कमी होत जाते. एक प्रयोग करा. उद्या एखादं महत्त्वाचं काम निवडा आणि पुढील 40 मिनिटं फक्त तेच काम करा. फोन नाही, मेसेज नाही, इतर कोणतंही काम नाही. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, कारण मनाला सतत नवीन उत्तेजनाची सवय लागलेली असते. पण काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही कमी वेळेत अधिक काम करू लागाल. तुमचं मन अधिक शांत होईल आणि तुमच्या कामाचा दर्जाही सुधारेल. कारण लक्ष विभागलं की गुणवत्ता कमी होते. लक्ष केंद्रित झालं की गुणवत्ता वाढते. हेच कलाकारांसोबत घडतं, हेच लेखकांसोबत घडतं, हेच विद्यार्थ्यांसोबत घडतं, हेच उद्योजकांसोबत घडतं. खरी प्रगती एकाग्रतेतून जन्माला येते. आता आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, स्वतःशी केलेल्या करारांकडे. विचार करा, तुम्ही किती वेळा स्वतःला काही वचन दिलं आहे? उद्यापासून व्यायाम करेन, उद्यापासून अभ्यास करेन, उद्यापासून वेळ वाया घालवणार नाही, उद्यापासून शिस्त पाळेन. पण किती वेळा ती वचनं मोडली? जेव्हा आपण स्वतःलाच दिलेलं वचन पाळत नाही तेव्हा आत्मविश्वास कमी होतो. कारण आत्मविश्वास हा फक्त सकारात्मक विचारांमधून निर्माण होत नाही, तो स्वतःवर विश्वास ठेवण्यामधून निर्माण होतो. आणि स्वतःवर विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण स्वतःला दिलेला शब्द पाळतो. म्हणून मोठ्या बदलांचा विचार करू नका. लहान वचनं द्या आणि ती पूर्ण करा. दररोज 10 मिनिटं वाचन, दररोज 20 मिनिटं चालणं, दररोज एक महत्त्वाचं काम पूर्ण करणं. छोट्या विजयांची ही साखळी हळूहळू मोठ्या यशामध्ये बदलते. कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयामुळे बदलत नाही, ते हजारो छोट्या निर्णयांमुळे बदलतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, शिस्त म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. कारण शिस्तीमुळे आज थोडा त्याग करावा लागतो, पण उद्या मोठं स्वातंत्र्य मिळतं. आणि शिस्त नसली तर आज स्वातंत्र्य वाटतं,
पण उद्या त्याची किंमत मोजावी लागते. म्हणूनच केंद्रित आयुष्य म्हणजे कठीण आयुष्य नाही, ते स्पष्ट आयुष्य आहे. ते जाणून बुजून जगलेलं आयुष्य आहे. ते अशा निर्णयांचं आयुष्य आहे जे तुमच्या भविष्याला मजबूत करतात. आणि जेव्हा अशा सवयी दिवसागणिक तयार होतात, तेव्हा एक आश्चर्यकारक बदल घडतो. तुम्ही फक्त अधिक उत्पादक होत नाही, तुम्ही अधिक शांत होता, अधिक आत्मविश्वासी होता, अधिक समाधानी होता. कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. पण या सर्व गोष्टींचा खरा परिणाम कसा दिसतो? फक्त एका निर्णयाने, फक्त काही प्राधान्यक्रम बदलल्याने एखाद्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतं. चॅप्टर 7 लाईफ चेंजिंग कन्क्लुजन. आता मी तुम्हाला एका व्यक्तीची कथा सांगणार आहे. ही कथा कदाचित तुमची असू शकते किंवा तुमच्या आसपासच्या कोणाची, किंवा कदाचित आजपासून काही वर्षांपूर्वीच्या तुमच्याच आयुष्याची. आदित्य नावाचा एक तरुण होता. हुशार, महत्वाकांक्षी, स्वप्नांनी भरलेला. त्याच्याकडे कल्पनांची कमतरता नव्हती. उलट इतक्या कल्पना होत्या की कोणती निवडावी हेच त्याला समजत नव्हतं. कधी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार, कधी नवीन कौशल्य शिकण्याचा, कधी फिटनेसवर लक्ष, कधी सोशल मीडियावर मोठं होण्याचं स्वप्न, कधी आर्थिक स्वातंत्र्य, कधी स्वतःचा ब्रँड तयार करण्याची इच्छा. प्रत्येक कल्पना आकर्षक वाटत होती, प्रत्येक दिशा योग्य वाटत होती, आणि म्हणूनच तो सतत व्यस्त होता. पण एक विचित्र गोष्ट घडत होती. वर्षानुवर्ष मेहनत करूनही त्याच्या आयुष्यात फारसा बदल होत नव्हता. दिवस संपायचे, महिने संपायचे, वर्ष संपायची, पण तो जिथे होता तिथेच राहायचा. एके दिवशी रात्री तो आपल्या खोलीत शांत बसला होता. त्याच्या हातात फोन होता. समोर अनेक अपूर्ण योजना होत्या. अर्धवट सुरू केलेले कोर्सेस, अर्धवट सोडलेली पुस्तकं, अर्धवट राहिलेली ध्येय. आणि अचानक त्याच्या मनात एक विचार आला. मी इतका व्यस्त असताना देखील मी पुढे का जात नाही? तो प्रश्न साधा होता, पण त्यानं त्याचं आयुष्य बदललं. पुढील काही दिवस त्यानं स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला सुरुवात केली, आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली. समस्या मेहनतीची नव्हती, समस्या लक्षाची होती. तो खूप गोष्टी करत होता, पण महत्त्वाच्या गोष्टींवर पुरेसा वेळ देत नव्हता. तो सतत हालचाल करत होता, पण योग्य दिशेनं प्रवास करत नव्हता. आणि मग त्यानं एक निर्णय घेतला. जीवनात पहिल्यांदाच सगळं करण्याचा प्रयत्न थांबवायचा आणि फक्त काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. त्यानं सोशल मीडियावरचा वेळ कमी केला. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात केली. दररोज सकाळी एकच महत्त्वाचं काम ठरवायला सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानं स्वतःला सतत व्यस्त दाखवणं थांबवलं. सुरुवातीचे काही आठवडे फारसे वेगळे नव्हते. मोठे परिणाम दिसत नव्हते, पण तो थांबला नाही. तो सातत्य ठेवत राहिला. एक दिवस, एक आठवडा, एक महिना, मग काहीतरी बदलायला लागलं. त्याची एकाग्रता वाढू लागली, कामाचा दर्जा सुधारू लागला, मन अधिक शांत होऊ लागलं, आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी योग्य जागेवर बसू लागल्या. 1 वर्षानंतर त्यानं मागे वळून पाहिलं आणि त्याला जाणवलं की त्याचं आयुष्य एखाद्या मोठ्या चमत्कारामुळे बदललं नव्हतं. ते बदललं होतं कारण त्यानं महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व दिलं होतं, कारण त्यानं स्वतःच्या लक्ष्याचं संरक्षण केलं होतं, कारण त्यानं प्रत्येक गोष्टीचा पाठलाग करणं थांबवलं होतं. आणि कदाचित
याच ठिकाणी या संपूर्ण प्रवासाचा सर्वात मोठा धडा लपलेला आहे. जीवनाची गुणवत्ता तुमच्याकडे किती आहे यावर ठरत नाही, ती तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करता यावर ठरते. आजच्या जगात माहितीची कमतरता नाही, संधींची कमतरता नाही, सल्ल्यांची कमतरता नाही. कमतरता आहे स्पष्टतेची. आणि स्पष्टता मिळते जेव्हा आपण स्वतःला विचारतो, खरंच महत्त्वाचं काय आहे? कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही. जर तुम्ही प्रत्येक दिशेला धावाल तर कुठेच पोचणार नाही. पण जर तुम्ही एक दिशा निवडली आणि त्यावर सातत्यानं चालत राहिलात तर वेळ तुमचा सर्वात मोठा मित्र बनतो. आज या क्षणी कदाचित तुमच्या आयुष्यातही काही गोष्टी आहेत ज्या तुमचं लक्ष चोरत आहेत. काही सवयी, काही विचलनं, काही भीती, काही अनावश्यक गोष्टी. आणि कदाचित तुम्हाला आधीच माहिती आहे की त्या कोणत्या आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल काही करणार आहात का? कारण आयुष्य बदलणारे क्षण नेहमी मोठे नसतात. कधीकधी ते अत्यंत शांत असतात. कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी अभिनंदन करत नाही. फक्त तुम्ही असता आणि तुमचा एक निर्णय. आजपासून थोडं अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय. आजपासून वेळेची किंमत ओळखण्याचा निर्णय. आजपासून महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा निर्णय. आणि विश्वास ठेवा, अशा छोट्या निर्णयांमधूनच मोठी आयुष्य घडतात. या प्रवासाच्या शेवटी मी तुम्हाला प्रेरित करू इच्छित नाही, कारण प्रेरणा काही तास टिकते. मी तुम्हाला विचार करायला भाग पाडू इच्छितो. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टींवर माझा वेळ आणि लक्ष खर्च करतो आहे त्या मला माझ्या इच्छित आयुष्याच्या जवळ नेत आहेत का? जर उत्तर हो असेल तर त्याच मार्गावर चालत राहा. आणि जर उत्तर नाही असेल तर आजच दिशा बदला. कारण अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्याकडे अजूनही निवड आहे. तुमच्याकडे अजूनही संधी आहे. तुमच्याकडे अजूनही आजचा दिवस आहे. आणि कधीकधी संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळ्या ग्रहावरून आलेले नसतात. त्यांच्याकडेही दिवसाचे 24 तासच असतात. फरक एवढाच असतो, ते त्यांच्या लक्ष्याचं रक्षण करतात. ते त्यांच्या वेळेचा आदर करतात. आणि ते महत्त्वाच्या गोष्टींवर काम करतात. म्हणून आजपासून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्या गोष्टी करा ज्या खरंच महत्त्वाच्या आहेत. कारण शेवटी आयुष्य हे आपण किती केलं यानं मोजलं जात नाही. आयुष्य हे आपण जे केलं त्यातील किती खरंच महत्त्वाचं होतं यानं मोजलं जातं. आणि कदाचित हीच केंद्रित, अर्थपूर्ण आणि समाधानानं भरलेलं आयुष्य जगण्याची खरी गुरुकिल्ली